नमस्कार 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 तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे 16 सख्यांचा लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो, मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल अँड गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट. म्हणजे मला अगदी मनापासून सांगतो की हे जेव्हापासून हे नवीन पर्व सुरू झाले ना, तेव्हापासून एक गोष्ट माझ्या लक्षात आली आणि ती अशी की कित्येक ताईंना लग्नानंतर तिला तिच्या हक्काची मैत्रीण मिळते, सखी मिळते. याचं कारण काय माहितीये का? माहेर सुटल्यानंतर नवीन घरामध्ये तितकं जीवाभावाची समजून घेणारी जेव्हा एखादी व्यक्ती असते ना, तेव्हा ती लाडकी होते. आणि अशा सगळ्या लाडक्या सख्यांच्या 4 जोड्या आजच्या भागामध्ये सहभागी झालेल्या आहेत. तेव्हा जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया चारही टीमचं. सगळ्यात पहिली टीम येते टीम सोबती. सुनंदा नंदकिशोर सरडे, सुलोचना संजय मोकाशिक. बरं, काय नाते आहे तुमच्या दोघींचं? भाऊजे. नणंद भाऊज आहे. ओके, नणंद कोण आणि भाऊज आहे कोण? मी ननंद येते भाऊजे. अच्छा, बरं बरं, ठीक आहे. आणि आता तुमच्या समोर येते टीम मैत्री. बरं, तुझं नाव सांग बरं. सौरूपाली संतोष मोकाशी, शीतल धनंजय मोकाशी. शीतलताई. बरं, काय नाते आहे तुमचं? जावा जावा. अच्छा, जावा आहेत. ओके, मैत्रिणी. मैत्रिणी आहेत. ओके, क्या बात आहे, व्हेरी गुड, खूप छान. तुमचं स्वागत आहे. आणि आता टीम येते टीम दोस्ती. काय एनर्जी, व्हेरी गुड, खूप छान आणि सुंदर नाचत होते. 60 वर्षाची आहे मी. अरे, वाटत नाहीये असं वाटतं आता 21 वाटते आता. माझ्या मिस्टरांना पण नाचायला होते कधी कधी. मला लय आवडतं नाचायला. काय नावाने हाक मारतात तुला भाऊजी? ते मला ना ए म्हणतात, मी त्यांना म्हणते मोरे पाटील. ओके, बरं, काय नातं आहे दोघींचं? जावा. ताई, तुझं नाव सांग बरं. संध्या अनिल मोरे. संध्याताई. बरं, ही जी ताई आहे ना, ही धमाल आहे. खूप आगावी. आगाऊ बोलली तुला मध्ये, घरी गेल्या बघते. पण मी सांगू, आपण असेच ताली दे, इथे ताली दे, असं पाहिजे, आगाऊपणा पाहिजे ना थोडा अंगात. बरं ताई, तुम्ही काय जावा म्हणालात ना? जावा, व्हेरी गुड. आणि खूप छान बॉन्डिंग आहे तुमचं, खूप छान नातं आहे तुमचं. ओके, तुमचं स्वागत आहे आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये. आणि आता येते टीम सवंगडी. ताई, तुझं नाव सांग. मंगल बाळासाहेब धावडे. मंगलताई. आणि ताई, तुझं नाव सांग बरं. कल्पना काळूराम धावडे. कल्पनाताई. बरं, काय नाते दोघींचं? सासू सोना. चुलत सासूबाई. चुलत सासूबाई. अच्छा, चुलत सासूबाई. पण सासू कोण आणि सून कोण? सुनबाई. सासूबाई. चारही टीमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आता मी तुम्हाला खेळाचे काही नियम आणि अटी सांगतो. बघा, 3 खेळ होणार आहे. हा प्रत्येक खेळ प्रत्येक जोडीला खेळावा लागणार आहे. प्रत्येक खेळामध्ये जी विजेती टीम असणार आहे त्या टीमला मिळणार आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती टीम असेल त्या टीमला मिळणार आहेत 20 गुण. त्यानंतरची म्हणजे तिसरी विजेती टीम असेल तिला मिळणार आहेत 10 गुण. आणि शेवटच्या टीमला मिळणार आहेत 0 गुण. पण या खेळामध्ये तुम्हाला एक लॉटरी असणार आहे. ती लॉटरी म्हणजे काय की एक जादूची छडी तुम्हाला वापरता येणार आहे. बरं, ती जादूची छडी साधी सुधी नाही आहे, महत्वाची आहे. जादूची छडी आहे, कारण ती छडी जेव्हा तुम्ही फिरवताना तेव्हा तुम्हाला मिळालेले गुण हे दुप्पट होतात. ओके, पण अट अशी आहे की पूर्ण खेळामध्ये तुम्हाला एकदाच ती जादूची छडी वापरता येणार आहे. बरं, त्यातून पहिला जो खेळ असणार आहे तो खेळणार आहे आपली ताई खेळणार आहे. दुसरा खेळ आहे तो सखी खेळणार आहे. आणि तिसरा खेळ दोघींनी मिळून खेळायचे. कळले तुम्हाला? हा, आता तुम्ही विचाराल की जादूची छडी कुठे आहे? ही बघ आली की नाही जादूची छडी. हा, फार महत्वाची आहे बाबा. तेव्हा सुरू करूया आपल्या पहिल्या खेळाला. या खेळाचं नाव आहे फुलटू धमाल. तुम्ही बघताय तुमच्या समोर सूप आहे. एक असं डमरू सारखं भांडे. काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर हे जे भांडं आहे ते असं डोक्यावरती ठेवायचे. असं डोक्यावरती ठेवायचे. सूप घ्यायचे आणि एक फूल घ्यायचे, ते इथे ठेवायचे आणि बरोबर हे फूल या भांड्यामध्ये असं टाकायचं. हे असं, हे बात आहे ना. 2 मिनिटामध्ये जी ताई
10च्या 10 फुलं आपल्या ह्या वरच्या भांड्यामध्ये टाकेल ती असणार आहे विजेती. या पहिल्या खेळासाठी कुठल्या टीमला जादूची छडी वापरायची आहे? तुम्हाला वापरायची आहे जादूची छडी, कारण तुमचे गुण दुप्पट होणार आहेत. आपल्या पहिल्या खेळासाठी टीम मैत्री जादूची छडी वापरणार आहे. 1 2 3. उडवायचंय ते असं. झालं. हा, हात वरती करायचे. हा, आणि वेळ संपलेली आहे. आणि निर्णय असा आहे की जी विजेती टीम आहे, ज्या टीमने 10च्या 10 फुलं त्या आपल्या वरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित गोळा केलेली आहेत, ती टीम आहे टीम सवंगडी, जिला मिळत आहेत 30 गुण. त्यानंतरची टीम आहे टीम सोबती, ज्यांनी 8 फुलं बरोबर आपल्या वरच्या टोपलीमध्ये गोळा केलेली आहेत. तुम्हाला मिळत आहेत 20 गुण. टीम मैत्री त्यांनी 5 फुलं गोळा केलेली आहेत. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि त्यानंतरची शेवटची जोडी आहे टीम दोस्ती, ज्यांनी 4 फुलं गोळा केलेली आहेत. त्यामुळे तुमच्या टीमला मिळत आहेत 0. आणि मैत्री टीमने सांगितलेलं की आम्हाला जादूची छडी वापरायची, त्यामुळे तुम्ही आता जादूची छडी वापरू शकता. छडीची कमाल, गुणांची कमाल. परत एकदा छडीची कमाल, गुणांची कमाल. बघूया आता स्कोर बोर्ड आपल्याला काय सांगतोय. आत्ताच्या गुणसंख्येनुसार आघाडीवरती आहे टीम सवंगडी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. ताई, तुझं नाव सांग बरं. सौरूपली संतोष मोकाशी. असं काय झालं होतं की म्हणजे असं वाटलं की ही माझी अगदी छान घट्ट मैत्रीण होऊ शकते किंवा सखी होऊ शकते? सर 2.5 वर्ष झाले आईला कॅन्सर झाला होता माझ्या. तर भाऊ आणि वहिनी आहेत, पण भाऊचा जॉब असल्यामुळं भाऊ सकाळी गेला की संध्याकाळी जायचा. पण तिच्या हॉस्पिटलपासून सगळं सर मीच एकटीने पाहिलेलं. पण त्या काळामध्ये मला 2 मुलं, हिला 2 मुली आणि सासू सासरे असा आमचा परिवार. तर त्याच्यामध्ये सर मी एकदा सकाळी निघून गेले ना हॉस्पिटलला की माझं येण्याचं घरी कधी कोणत्या वेळेला मी येईल सांगता येत नव्हतं. माझं सगळं म्हणजे मी आई नव्हते घरामध्ये, पण माझ्या मुलांसाठी आई म्हणून सगळं करू लागली. अगदी मी येऊ घरी नाही येऊ, अगदी झोपायला घरी आले तरी चालेल, पण मला खूप छान सपोर्ट खूप मिळाला सर. मी खूप मनाने नाही पण अगदी इतकं जिव्हाळ्याने नाती जपलं आणि मला सख्खी बहीण मिळाल्यासारखं झालं सर. आणि अजूनही मला तिच्याशिवाय खरंच करमत नाही. कुठंही जावं मी तिला घेतल्याशिवाय मी कुठंच जात नाही. तिचे सुद्धा डोळे पाणावले. काय सांगशील ताई? मी लग्न होऊन घरात आले त्यावेळेस सासरचं वातावरण म्हणजे थोडंसं स्ट्रिक्टलीच होतं माझ्यासाठी, कारण नवीन माणसं होती, मला काही कल्पना नव्हती. पण मला ताईंनी आणि त्यांनी मला सांगितलं मला ताई नको म्हणू, माई म्हण. माईंनी मला खूप समजून घेतलं सगळ्याच बाबतीत. वा वा, खूप छान, खूप छान वाटतं. आणि मला असं वाटतं हे जे तुमचं बॉन्डिंग आहे ना, हे खूप छान आहे आणि असंच आयुष्यभर राहू द्या. एक छान मिठी मारा मग दोघींनी एकमेकांना. ओ हो, ये बात ये. हा, म्हणजे या माहेरच्या गप्पानंतर आता आपण सुरू करूया आपल्या या धमाकेदार आणि मजेशीर खेळाला. या खेळाचं नाव आहे कपात कप सगळेच गप. हे जे कप आहे ते कप काय करायचंय, ते कप आहेत ते तुमच्या सखीच्या हातामध्ये असणार आहे. हा, काय करा, मी 1 2 3 म्हटल्यानंतर एक कप घ्यायचंय, तो असा डोक्यावरती ठेवायचा आहे. डोक्यावरती ठेवून समोर जो टेबल आहे त्या टेबलावरती यायचंय, टेबलाजवळ यायचंय. टेबलाजवळ आल्यानंतर हा कप असा घ्यायचा आहे आणि इथे ठेवायचा आहे. पुन्हा मागे धावत तो कप पुन्हा असा खाली ठेवायचा आहे. अशा पद्धतीने तुम्हाला सगळेच्या सगळे कप तिथे नेऊन ठेवायचे आहेत आणि पिरॅमिड तयार करायचे.
या खेळासाठी कोणाला जादूची छडी वापरायची आहे? दोस्ती टीम, तुम्हाला जादूची छडी वापरायची आहे? नाही. नाही. ओके. आणि सवंगडी टीम, तुम्हाला वापरायची आहे? नाही. म्हणजे या दुसऱ्या खेळामध्ये सुद्धा जादूची छडी कोणाला वापरायची नाहीये. आणि आता सुरू करूया आपल्या या खेळावर. रेडी? व्यवस्थित पिरामिड झालं पाहिजे आणि तुमची वेळ सुरू होते 1 2 3. पडलाय कप पुन्हा मागे यायचं. शाबाश, व्हेरी गुड. या इथं पुन्हा मागे. पडला, ये इथं मागे. हा, ये इथं लवकर. आणि पिरॅमिड झाल्यानंतर पुन्हा जागेवरती यायचं आणि हात वरती करायचा आहे. बनवा लवकर तिथे. यायचं इथे धावत आणि हात वरती करायचंय. इथे धावत यायचं आणि हात वरती करायचंय. हात वरती करायचं, धावत यायचं इथं मागे. ये इथं लवकर. हा, बरं, ह्या खेळातून जी विजेती टीम आहे ती आहे टीम सोबती. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. सोबती टीमला मिळालेले आहेत 30 गुण. आणि त्याच्यानंतरची विजेती जोडी आहे मैत्री. एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. तुम्हाला मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची 3ऱ्या क्रमांकाची विजेती जोडी आहे टीम सवंगडी. तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि शेवटची टीम आहे ती टीम आहे टीम दोस्ती, ज्यांना मिळालेले आहेत 0. आणि या खेळामध्ये कोणीही जादूची छडी वापरलेली नाहीये. त्यामुळे एकदा आपण स्कोअरबोर्ड बघूया. आणि स्कोअरबोर्ड नुसार आतापर्यंत आघाडीवर आहे सोबती टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे, जोरदार टाळ्या. पण आता हा जो खेळ आहे, पण हा खेळ जो आहे त्याचं नाव काय, तो कसा खेळायचा हे मी सगळं सांगणार आहे. पण त्याआधी जाऊया आपण आपल्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई, तुझं माहेर कुठलं ताई? माझं माहेर भोसरी. काय सांगशील माहेरबद्दल? कसं बालपण गेलं तुझं? बालपण तसं बरं गेलं. आम्ही 4 बहिणी. वडील शिक्षक होते, आई शेती काम करायची. पण वडिलांचं संसारात लक्ष नव्हतं. आम्हाला खूप त्रास झाला. म्हणजे तसे लाड वगैरे पुरवले आमचे, पण मानसिक त्रास खूप झाला आम्हाला. आईला त्रास देणे, आई शेतात काम करणार, म्हणजे असं खूप त्रास झाला. आईने खूप हालापेष्टा काढल्या. पावसाळ्यात आजी बाहेर हाकलून द्यायची. आजीमुळे वडील ऐकायचे. वडील मग आईला मारझोड करायचे. मग भर पावसात आम्हा 2 बहिणींना बाहेर काढायचे. माईच्या माहेरकडची बाई होती, तिथं जाऊन राहायचं. तिथं यायचे चुलते वगैरे, तिथून बाहेर हाकलायचे. मग आई असंच शेत होतं लांब यामाडीशीत, तिथं जाऊन कधी कधी मशनभूमीत राहिलेली आई. केळीची सालं चारलीत. आपली ज्वारीची कणसं असतात ना, ती अशी चोळून चारलेली आहेत आम्हाला. वडिलांनी शिक्षण वगैरे दिलं, पण आईला खूप त्रास द्यायचे. माझी 12वी झाली. 3 नंबरच्या बहिणीचं MA झालं. धाकटी 12वी झाली. 2 नंबरची 10वी झाली. शिक्षण वगैरे केलं, लग्न वगैरे व्यवस्थित केलं. पण म्हणजे प्रेम असं वडिलांचं मिळालं नाही आम्हाला. 4 वर्ष झालं आई कॅन्सरने गेली. आईची खूप सेवा केली. मला भाऊ नाही आम्हाला 4घांना. मुलगा नाही करणारी इतकी सेवा केली आईची. म्हणजे जाऊन येऊन 2 बहिणी. पण त्यावेळेला आता म्हणजे जसं तू म्हणालीस की बाबांचं लक्ष नव्हतं, पण तुम्ही 4 बहिणींनी मिळून कधी असं बाबांशी तुम्ही असं बोललायत का? कधी संवाद साधलायत का? साधला, काय पण लक्ष देत नव्हते. त्यांचं काय माझं आणि म्हणणं? त्यांचं संभाषण नाही अजूनपर्यंत. अजूनपर्यंत? जास्त नाही. म्हणजे आई आजार होती तेवढ्या पुरतच होत. म्हणजे आईला वगैरे खर्च वगैरे करायचे, पण असं संसारात पाहिजे एवढं लक्ष नव्हतं त्यांचं.
पैसा वगैरे आईला भरपूर 8-9 लाख रुपये घालवले, पण पाहिजे असं लक्ष प्रेम काय असतं ते प्रेम दिलं नाही वाढलं आम्हाला. आणि आईला नवरा म्हणजे काय असतं ते सुख दिलं नाही, असं म्हणायचं मला. म्हणजे आई सांगते की तुझे वडील स्टोची चावी घेऊन जायचे, मला भाकरे वगैरे नसेल ते वडारी लोक असायचे ना, ते खिडकीतनं भाकरे टाकायचे, हे चावी घेऊन जायचे, शिक्षक होते, चावी घेऊन जायचे, सांगायचे आहे असं. म्हणजे मग रात्रीचा एक माणूस त्यांच्या पाठीमागं लागला अशामुळं मग आम्हाला आईने मशानभूमीत घेऊन राहिले आहे आम्हाला. पण ते असं जसं तू म्हणालीस की म्हणजे बाबांचं प्रेम तसं मिळालं नाही, मिळालंच नाही. पण आज या माध्यमातून समजा कदाचित आपला हा जो कार्यक्रम आहे तो कदाचित बाबा बघतील, काय त्यांना सांगावं असं वाटतं, काय तुझ्या मनातल्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवाव्याशा वाटत आहेत, आणि मला असं वाटतं की तू ते व्यक्त व्हावेत, की त्यांच्यापर्यंत हे कळावं, पोचावं. काय नाही, त्यांनी माझ्याकडे आमच्याशी प्रेमाने वागावं, बोलावं, हीच इच्छा आहे आमची. शेवटी जरी नाही बोलले तरी आमचं जे कर्तव्य आहे शेवटच्या क्षणाला ते आम्ही करणार. म्हणजे त्यांनी जरी नाही आम्हाला बघितलं तरी आम्ही आजारी पडू, काही पडू, आमचा असा निर्णय. त्यांना आईला जसं हे केलं ना, सांभाळलं, आजारी पडलं तसं त्यांना पण सांभाळायचं आणि त्यांचा पण शेवट तसा चांगलं करायचं. म्हणजे किती सुंदर विचार आहेत माहिती आहे तुमचे, आणि ह्याला कारण काय माहिती आहे, तुझ्या आईने केलेले तुमच्यावरती संस्कार. मी समजू शकतो की ते दुःख काय आहे हे मी खरंच समजू शकतो, आणि खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून. छानसं स्माईल दोघींनी द्या बरं. ओके, वा. आता आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे. माहेरच्या आठवणीनंतर आता सुरू करूया आपल्या ह्या धमाकेदार खेळाला. बरं, अजूनपर्यंत जादूची छडी फक्त एकाच टीमने वापरलेली आहे, तिन्ही टीमने वापरलेल्या नाही आहेत. ओके, आता हा जो खेळ आहे या खेळाचं नाव आहे रिंग्स अटॅक, फुगा फटॅक. आता हा खेळ असा खेळायचा आहे की तुम्ही बघतायत की तुमच्यासमोर रिंगा आहेत प्लॅस्टिकच्या. काय करायचंय, एका ताईने ह्या सगळ्या रिंग जोडायच्या. जशी रिंग तयार होईल तसं दुसऱ्या ताईने धावत जायचंय आणि तो समोरचा फुगा फोडायचा आहे. जी टीम पहिल्यांदा आधी फुगा फोडेल ती विजेती टीम, त्यानंतरची दुसरी, मग तिसरी, मग चौथी. कळले तुम्हाला? नक्की जादूची छडी 3 टीम वापरणार आहेत, तर ती जादूची छडी तुम्ही वापरायची आहे. चला तर मग सुरू करूया आपल्या या खेळाला, आणि वेळ सुरू होते 1, 2, 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड. लवकर लवकर मुळखला. हां, व्यवस्थित जोडली गेली पाहिजे, व्यवस्थित जोडली गेली पाहिजे. दाखवायची आहे ती, दाखवायची आहे. दाखव. जा लवकर, दुसऱ्या ताईने जायचंय. जागेवर इथे, जागेवरती हात वरती कर. हा, व्हेरी गुड. हा, या खेळातून जी विजेती टीम आहे ती टीम आहे मैत्री टीम. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्यांना मिळालेले आहेत 30 गुण. त्यानंतरची विजेती जोडी आहे टीम दोस्ती, त्यांना मिळालेले आहेत 20 गुण. त्यानंतरची तिसऱ्या क्रमांकाची विजेती जोडी आहे टीम सवंगडी, तुम्हाला मिळालेले आहेत 10 गुण. आणि त्यानंतरची शेवटची विजेती जोडी आहे टीम सोबती, तुम्हाला मिळालेले आहेत 0 गुण. आणि आपल्या तिन्ही टीम आहेत त्यांना जादूची छडी वापरायची आहे, तर ते वापरू शकता. छडीची कमाल, गुणांची धमाल. छडीची कमाल, गुणांची धमाल. छडीची कमाल गुणांची धमाल. छडीची कमाल गुणांची धमाल. तुम्हाला किती ह्या खेळातून मिळालेले आहेत? 0 गुण. त्यामुळे जादूची छडी वापरली तरी सुद्धा तुमची गुणसंख्या राहणार आहे 0. आणि आता बघूया आपला स्कोअर बोर्ड. आणि स्कोअर बोर्ड नुसार सोबती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 50. मैत्री टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 70. दोस्ती टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 40. आणि सवंगडी टीमची एकूण गुणसंख्या झालेली आहे 60. त्यामुळे आजच्या भागाची विजेती टीम ठरलेली आहे टीम मैत्री. मैत्री टीम जरी विजेती टीम असली तरी सुद्धा बाकीच्या टीमने नाराज व्हायचं नाहीये. सन मराठीकडून तुम्हाला भेटवस्तू आहे. मंडळी, ज्या लाडक्या सखीमुळे रुपालीताई हुकमाची राणी झाली आहे त्या शीतलताईला मिळतोय
रुपाली ताईची ओटी भरण्याचा मान. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई आता तू हुकमाची राणी झालेली आहेस, हो बरोबर? सर. काय तुला इथे हुकूम सोडावासा वाटतोय? हुकुमाची राणीचा जर हुकूम असेल तर सर मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडं मिस्टरांनी सगळीकडं नेलेलं आहे मला, पण माझ्या बाहेर जाण्याची खूप इच्छा आहे सर. मला इटलीला खूप जाऊशी वाटतं सर. त्यांनी कुठे? मला इटलीमध्ये सर मला तिथं त्यांनी न्यावं अशी माझी खूप इच्छा आहे. इटलीला? हो सर. पण इटलीलाच का? खरं सांगू सर, कारण मला सलमान खान खूप आवडतं हिरो म्हणून, आणि सर त्याचं तिथं हॉटेल खूप छान आहे. आता हे असं असेल तर भाऊजी तिथे नेणार आहेत का तुम्हाला? नेतील सर, हा, नेतील. नेतील. हो, त्यांचं माझं खूप मनापासून प्रेम आहे ना. आलेत का भाऊजी? समोरच आहेत. बरं भाऊजी इथे या, या इथं. ओके, बरं आता तुम्ही हुकूम ऐकलाय ना? इटलीला जायचंय ताईला. प्रयत्न करेल पूर्ण करण्याचा. पण तिने कारण तर सांगितलं इटलीला का जायचंय. सलमान खान खूप आवडतो म्हणे. तुम्हाला कुठली हिरोईन आवडते? खरंच खरं सांगा. हीच नाही नाही नाही, हीच एवढी- आवडते म्हणून. बघितलं थोडी बायकोची दहशत आहे. तिने सांगितले सलमान खान आवडतो, पण बघितलं आम्ही पुरुष असेच असतो, साधे बिचारे बोळे. खूप खूप अभिनंदन तुमचं. पण आता हुकूम मान्य आहे ना? हो करेल पूर्ण. इटलीला घेऊन जायचंय तिला. ओके, व्हेरी गुड, खूप छान. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. ठीक आहे भाऊजी, तुम्ही बसू शकता. आणि हुकमाच्या राणीला मिळतोय गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट ज्यांच्याकडून गिफ्ट हॅम्पर. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा. मंडळी, जी ताई तिच्या मल्टीटास्किंगने कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या अगदी सहज पार पाडते, तिला मिळते फिगारो मल्टीपर्पज ऑलिव्ह ऑइल यांच्याकडून स्पेशल गिफ्ट. सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, आणि लाडक्या सखीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहेर इंडक्शन. सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा आणि हुकमाच्या राणीला मिळतोय तिला तिच्या हक्काचा माहेरचा आहेर मायक्रोवेव्ह. सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आजच्या भागापुरता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढच्या भागात नव्या साजात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे सोहळा सख्यांचा, लाडक्या नात्यांचा, पॉवर्ड बाय फिगारो मल्टीपर्पज प्युअर ऑलिव्ह ऑइल आणि गिफ्टिंग पार्टनर विठोबा आयुर्वेदिक दंतमंजन आणि टूथपेस्ट.